बुदलगडचं 10 वेळा झालं आमदार, 10 वर्ष झालं, आता 20 वर्ष झालं. तर बुदलगडचा आमदार होते म्हणजे प्राधान्यात काय कुणाला रुलाच गट नाही. आणि जेव्हा पडला जरा माणूस म्हणजे सगळ्यांच्या गळीमळीत न्हाया आणि सगळ्यांची इतकी करून सगळ्यांनी संमत घेऊन माणूस जाणार आहे. आणि ह्यो अन्याय होऊ नये, ह्यो अन्याय धुवून जावा म्हणतो ना आम्ही. जेव्हा पडला जरा आमदारा होईन दे म्हणतो आमचं मत आहे. AY पाटील मग ते गोरगरिबांना मदत करतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. त्याच्यामुळे म्हणजे ह्या वेळेला ते यावे असं वाटतं. ते लोकांपर्यंत जाऊन त्यांचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांनी यावं असं. आंबेडकर KP पाटील म्हणजे आंबेडकरांचं आता आजऱ्यामध्ये एका ह्याच्यामध्ये कामं भरपूर झालेली आहेत. आत्ता काय आंबेडकर साहेब असावे. हो हो KP साहेब आता काय ते 2-3 वेळा पक्ष बदललेले आहेत त्यामुळे ते सगळं. आंबेडकर साहेब KP पाटील साहेब का नको? ते पण चांगले आहेत, परंतु आता विद्यमान आंबेडकर साहेब आहेत ना, त्यांचं कार्य चांगलं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सध्याचा आमदार कोण व्हावा असं आपल्याला वाटतं? पाटील हो. राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य उमेदवार कोण असावा असं तुम्हाला वाटतं? आंबेडकर. माजी आमदार KP पाटील साहेबांसुद्धा त्या काळामध्ये चांगली अशी कामं केलेली आहेत. उठून आता लोकांनी विचारायला गेलं तर कुठलीही कामं चांगली झालेली नाही त्यांच्या काळात. केंद्र म्हणजे राधानगरीचं एवढं लोकसंख्या आहे, खासदारला मतदान एवढे बहुमतान दिलं आम्ही सगळ्यात तालुक्याने एकूण जागून. आणि आत्ता ह्याचा काय तडजोडा कुणाचा नाही का? राधानगरी तालुक्यातला कुणाचा तडजोडाच नाही. ते बुदलगडचं 10 वेळा झालं आमदार, 10 वर्ष झालं, आता 20 वर्ष झालं. तर बुदलगडचा आमदार होते म्हणजे राधानगरीत काय कुणाचा रुलाच गट नाही. आणि हे वाईट वाटतं ना आम्हाला. आणि हे असलं चांगलं नाही ना. आतासुद्धा तिने म्हणावं की बाबा राधानगरीचा एक वेळा आमदार करूया. बुदलगडवाल्यांनी आजरावाल्यांनी का म्हणणं आहे, आम्ही केलं आता 20 वर्ष सहकार्य, आता तिने का आम्हाला करू नाही सहकार्य हो. म्हणजे अशा पद्धतीने सगळं आहे. आणि जेव्हा पडला जरा माणूस म्हणजे सगळ्यांच्या गळीमळीत न्हाया आणि सगळ्यांची इतकी करून सगळ्यांनी संमत घेऊन माणूस जाणार आहे. आम्ही काय कुणाला नाव देत नाही हो. नाव देवाचं काय बघा, खरं असं करू नये. ह्यो अन्याय आहे ना. राधानगरी तालुक्यावर अन्याय होतो ह्यो. आणि ह्यो अन्याय होऊ नये, ह्यो अन्याय धुवून जावा म्हणतो ना आम्ही. जेव्हा पडला जरा आमदारा होईन दे म्हणतो ना आमचं मत आहे. काय नाव तुझं? मधुरा पंडित. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य उमेदवार कोण असावा असं तुला वाटतं? AY पाटील सर. का बरं? मग ते गोरगरिबांना मदत करतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. त्याच्यामुळे म्हणजे ह्या वेळेला ते यावे असं वाटतं. बरं, एवढी आजरा तालुक्यामध्ये त्यांच्याविषयी तळमळच का लोकांच्या मनामध्ये? ते लोकांपर्यंत जाऊन त्यांचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांनी यावं असं. मामा, नाव काय तुमचं? पांडुरंग निर्मळे. काय करताय आपण? मी रिक्षा चालक आहे. तर राधानगरी मतदारसंघ विधानसभामधील संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? आता म्हणजे काय त्याचं नाव हे आंबेडकर. KP पाटील का नको? KP पाटील म्हणजे आंबेडकरांचं आता आजऱ्यामध्ये एका ह्याच्यामध्ये कामं भरपूर झालेली आहेत. हां, KP पाटलांनी पण त्याच्या अगोदर कामं केलेली आहेत. काय तेवढी खास आम्हाला काय नाही. राधानगरी विधानसभेचा संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? आत्ता काय आंबेडकर साहेब असावे. असं तुम्हाला हो वाटतं? हो. KP पाटील साहेब का नको? KP साहेब आता काय ते 2-3 वेळा पक्ष बदललेले आहेत त्यामुळे ते सगळं. तर बघा एक संघ असावं कधी पण असं तुम्हाला असं वाटतं. काही प्रवासी आपल्यासोबत आहेत. तर काय नाव आपलं? नरसिंह पांडुरंग गिरी. तर मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? आंबेडकर साहेब. KP पाटील साहेब का नको? ते पण चांगले आहेत, परंतु आता विद्यमान आंबेडकर साहेब आहेत ना, त्यांचं कार्य चांगलं आहे. तर मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सध्याचा आमदार कोण व्हावा असं आपल्याला वाटतं? AY पाटील व्हावा. AY पाटील साहेबच का? AY पाटील म्हणजे आमच्या याला आहे हो चांगला. आम्हाला सहकारी शाळा काढल्या, सोसायटी आहे त्यामुळं. आम्हाला नाव का आपलं? आपलं अशोक गुरु. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील आमदार कोण व्हावा असं आपल्याला वाटतं? AY पाटील व्हावा असं आम्हाला शेतकऱ्यांना वाटते. AY पाटील साहेबच का? त्यांनी शाळा केल्या, दुर्गीण भाग आहे, त्याने आता तलाव्याला जरा ही ताकद दिली. आम्हाला जरा वर कसं जायचं होते बघूया काय म्हणतात ते.
तर बघू शकता काही युवकसुद्धा आपल्यासोबत आहेत. आपलं नाव काय आपलं? कृष्णा चिक्के, काय करताय? पानपटे. तर मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य उमेदवार कोण असावा असं तुम्हाला वाटतं? आंबेडकर. आंबेडकर साहेबांच्या विषयी एवढी तळमळ, एवढी आपुलकी का? त्यांचं काम नेतृत्व चांगलं आहे. ओके. की माजी आमदार के पी पाटील साहेबांसुद्धा त्या काळामध्ये चांगली अशी कामं केलेली आहेत. उठून आता लोकांनी विचारायला गेलं तर कुठलीही कामं चांगली झालेली नाही त्यांच्या काळात. पण आंबेडकर ज्यावेळेस 2 वर्ष 4-10 वर्ष निवडून आले त्यांच्या काळात बरेच कामं चांगली झालेली आहेत. त्यामुळं आंबेडकरच चांगलं आहेत.